सर, सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आपलं विज्ञान दिन आणि विज्ञान प्रदर्शन साजरं होते, काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आपण म्हणता त्याप्रमाणे GMRT हे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक मोठ्या प्रमाणावरचं विज्ञान प्रदर्शन भरवतं आणि हे प्रदर्शन फक्त स्थानिक पातळीवर नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून शाळा, कॉलेज आणि संस्था आपल्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात. या सहभागाला आतापर्यंत सुमारे 14,000 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञानप्रेमींनी भेट दिलेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अंदाजे 50 शाळा, 35 कॉलेज आणि 25 संस्था यांनी त्यात सहभाग घेतलेला आहेत आणि अनेक नामवंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी सादर केलेले आहेत. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारची थीम नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही सुप्त गुण आहेत विज्ञानातले ते त्यांच्याकडे यावेत. यामुळे आपल्याकडे GMRTमध्ये दरवर्षी एकदम विविध प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे येतात. GMRTने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं कारण अशा प्रकारे कॉलेज महाविद्यालयाला जो प्रकल्प आहे ते सगळं येण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. GMRTची सामाजिक बांधिलकी ही गेले 25 वर्षापासून या प्रकल्पात आपण दाखवत आहोत आणि समाजासाठी काय करता येईल याच्यामध्ये हे विज्ञान प्रदर्शन आपण करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आपण हे प्रदर्शन घेत आहे, नेमकी आपला उद्देश काय आहे? समाजामध्ये विज्ञानाविषयक जागृती होणं, श्रद्धा निर्मिती होणं, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणं. आणि आता सध्या ज्या समाजामध्ये, सोसायट्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानच सहज आणि सुलभपणे सोडवू शकतं. अशा प्रकारच्या कलागुणांना आणि आविष्कारांना वाव देणं हा GMRTचा एकमेव उद्देश आहे. त्याचबरोबर GMRT ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. ती पाहण्याची संधी, तिच्या वेगवेगळ्या तांत्रिक प्रणाली पाहण्याची संधी ही विज्ञानप्रेमींना मिळावी म्हणूनच हे प्रदर्शन आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आयोजित करतो. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आतापर्यंत अनेक देश या आपल्या GMRTमध्ये इथे सहभागी झाले संशोधन करण्यासाठी. असं काय नेमकं जे मोठं संशोधन झालंय की ज्याचा आपल्याला सर्वांना फायदा झाला? अशा अनेक प्रकारच्या संशोधनाच्या बद्दल आम्हाला सांगता येईल. आता सध्या ह्या वर्षी 38 देशातील शास्त्रज्ञ आता GMRTचा वापर करत आहे. आणि याचं कारण असं आहे की आपण जेव्हा ह्या ठिकाणचे GMRTचे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि कार्य करणारे अधिकारी यांनी 3 गोष्टी या जगाला दिलेल्या आहेत की आपण जेव्हा GMRTचा संशोधनासाठी वापर करा म्हणून सांगतो तेव्हा GMRT ही निरंतरपणे तांत्रिक प्रणालीवर अद्ययावत केलेली आहे. तिच्यामध्ये प्रत्येक घटक आपण अद्ययावत केलेला आहे. या प्रकारचे काम करणारे आपले अधिकारी वर्ग 24 तास काम करतात आणि येणारे जे शास्त्रज्ञ आहेत परदेशातले त्याला ह्या सगळ्या दुर्बिणीचा वापर निरंतरपणे करता येतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. त्याचबरोबर इथले जे स्थानिक लोक आहेत, इथले जे स्थानिक शेतकरी आहेत किंवा लोक आहेत त्यांचा सहभाग यामध्ये मोठा आहे की GMRTला जे घातक ठरणारे कुठल्याही प्रकारच्या प्रणाली या ठिकाणी नसल्यामुळे आणि लोकांचा सहभाग असल्यामुळे कोएक्झिस्ट या प्रिन्सिपलप्रमाणे आपण जगासमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. आणि म्हणून रिलायबिलिटी, ड्युरेबिलिटी आणि डेटा ॲश्युरन्स या 3 क्वालिटीवरती GMRTकडे बाहेरच्या जगाचा फार मोठा ओढा आहे, कल आहे. आणि GMRTचे असंख्य शोध आहेत, म्हणजे अनेक वेगवेगळ्या दुर्मिळ आकाशगंगातील वेगवेगळे घटक. आत्ताच नुकतीच काल परवाची बातमी आहे की अनेक आकाशगंगाचा एकत्र समूह, एक आकाशगंगा इतकी प्रचंड मोठी असते पण त्या आकाशगंगाचा समूह आपण शोधलेला आहे. अशा प्रकारचं डीप रिसर्चची ॲबिलिटी आपल्या GMRTमध्ये असल्यामुळे लोकांचा आणि जगाचा कल आपल्याकडे आहे. खरं पाहिलं तर संशोधनाकडं आपल्या देशाकडं अनेक देशांचं लक्ष आहे. या जी काही आपली दुर्बीण आहे, अनेक लोकांना ही एवढी मोठी दुर्बीण बघण्याचं एक उत्सुकता असते. तर असे कोणकोणत्या प्रकारचं संशोधन आपल्या या दुर्बीणमार्फत केलं जातं? आपल्या दुर्बिणीमार्फत जसं हे सांगितलं की खगोलशास्त्र हे मानवाला भुरळ घालणारं शास्त्र आहे आणि या खगोलशास्त्रातली एक मोठी शाखा रेडिओ खगोलशास्त्र. याच्यामध्ये 3 मोठे घटक आहेत की त्यांना याचा खूप मोठा फायदा होतो. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, कम्प्युटर इंजिनिअरचे विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि जनसामान्य. ते इंजिनिअरिंगला विद्यार्थी की जेव्हा आपल्याला मूलभूत संशोधन करायचं असतं विज्ञानामध्ये, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे. हे करण्याचं काम आपल्याकडच्या
शाखेतील जे मुलं आहेत इंजिनिअरिंगचे त्यांच्याकडे खूप आहेत, ते करतात म्हणून त्यांना खूप मोठा स्कोप आहे. आपल्याकडे अनेक प्रकारचे शास्त्रीय संस्था असल्यामुळे तिथे येणारे विद्यार्थी ते शास्त्राकडे कल आहे त्यांचा, त्यामुळे संशोधनाला आपल्याकडे खूप वाव आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे की आपल्याकडे तरुण युवा शक्ती आहे की जी खूप टॅलेंटेड आहे. ग्रामीण भागात टॅलेंट खूप आहे, त्यांना फक्त एका प्लॅटफॉर्मची गरज आहे, त्यांना दिशा देण्याचं काम GMRT अनेक वर्षापासून करते. आणि आता आपण बघू शकतो की ह्याही परिसरातल्या कितीतरी हजारो विद्यार्थी परदेशात जाऊन काम करतात, कितीतरी हजारो विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करून वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. ही याची देण आहे की मूलभूत संशोधन हे नेहमी पाठबळ घालतं पुढच्या विकसित भारतसाठी. निश्चित सर, आपलं जे काही काम चालतं त्याचं निश्चित पंतप्रधान जे आहे त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल तुमचंही सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पुन्हा एकदा.